या 3 टीम्स क्वालिफाईड होतील त्यांच्यामध्ये आम्ही ड्रॉ करू. आलिमगर आणि जून अंदुर्की आणि या 2 टीममधून जो विजेता संघ असेल त्या संघांमध्ये आम्ही या ठिकाणी ड्रॉ करतोय. ऑलरेडी एक संघ आपल्याला टेबल टॉप करून तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होताना संघ मिळाला न्यू सिद्धिविनायक अंजूर. सो जून अंदुर्की आलिमगर आणि त्यानंतर या 2 टीममधला विजेता संघ त्यांच्यामध्ये आम्ही ड्रॉ करणार आहोत. थोड्याच वेळात तो ड्रॉ कसा असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. एक न्यू फ्रेश मॅचकडे आपण वळतोय. सामना क्रमांक 6वा. आज तब्बल 10 संघ एकमेकाच्या लढतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. त्या 10 संघांमधून ही शेवटची मॅच तुम्ही बघत आहात. न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघानं 2 सामने जिंकून ते पुढे जाताना बघितले. आलिमगर संघाने एक सामना जिंकलाय आणि नुकताच सामना जिंकला तो म्हणजेच टीम जून अंदुर्कीने. जॉन्टी आणि मोनिश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि उज्ज्वल गुरवला प्रमोट केलं गेलं आहे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. सामन्याला होती सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल फुल टॉस घेतलाय पण तो रिव्हर्स खेळलाय. बॉल यामध्ये पाठमध्ये वळतात फिल्डर. हातामध्ये कॅच जरूर पडली होती परंतु शेवटच्या क्षणाला ती कॅच निसटली गेली आणि तिथनं आपल्याला पाहायला मिळतात ती म्हणजेच डावाची सुरुवात करत असताना 2 धावसंख्येने जॉन्टी. अशा कॅचेस ना खूप कठीण असतात कारण बॉल जेव्हा हवेमध्ये असतो स्पेशली आपण समोर येणाऱ्या बॉलकडे लवकर जाऊ शकतो पण तो पाठमोरी जेव्हा कॅच असते ना तेव्हा ते भरपूर कठीण असतं. कठीण प्रवास केला. प्रसंगही कठीण होता परंतु कॅच जरूर ड्रॉप झाली. तिथनं मिळाला धावा 2 आणि डावाची सुरुवात झाली टीम RD 4440 गावदेवी ओवळीच्या 2 धावसंख्येने. तो विकेटने गोलंदाज तयार. जॉन्टीसाठी हा बॉल. यू मिस आय विल डेफिनेटली इट. डाव्या स्टिकवरती घाव घालणारा हा बॉल. डाव्या स्टिकला ओपन ठेवलं होतं आणि ती डावी स्टिक बघितली डोळ्याने. ही सफलता उज्ज्वल गुरवला. परतील मैदानाच्या बाहेर जॉन्टी. करत असताना लेग स्टंपला घाव घालत असताना आपण बघितला उज्ज्वल गुरवला. बाद झाले जॉन्टी. आता आलाय मैदानाच्या आतमध्ये पवन पाटील. लवकर बाद होणं खरं तर कुठल्याही खेळाडूला दबावमध्ये टाकतं कारण आपल्या टीमकडून आपण सर्वोत्कृष्ट खेळ करतो म्हणून आपल्याला टीमच्या लीडर म्हणून लीडरशिपने आपल्याला लवकर पाठवतात परंतु तीच कामगिरी जेव्हा खराब होते ना तेव्हा सॉरी या शब्दाला काहीच अर्थ नसतो. कारण क्रिकेट हा खेळ कबड्डी आणि खो खो सारखा नाही आहे जिथे एकदा खेळाडू बाद झाल्यानंतर त्याला दुसऱ्यांदा संधी मिळेल. क्रिकेट हा खेळ 1 टाइम खेळला जातो जिथे तुम्हाला एका मॅचमध्ये एकदा संधी मिळते. त्याच्यामुळे या संधीचं सोनं करू शकला नाही जॉन्टी. तो झाला बाद. त्याच्या जागेवरती आला क्रमांक 3 वरती पवन पाटील आणि उज्ज्वल गुरवला सफलता मिळाली पहिली. उजव्या हाताचा खेळाडू आहे. सध्या फील्ड पोझिशन चेक करतोय. पॉवर प्ले सुरू असल्या कारणाने डीपमध्ये लॉंग ऑफ लाईक फिल्डर आहे आणि डीपमध्ये एक फिल्डर मिड विकेटला तैनात केला आहे. द विकेट. यावेळेला यॉर्कर बॉल चॉप करण्याचा प्रयत्न जरूर होता. समोर टप्पा होता. यॉर्कर बॉलला सन्मान द्यायचं होतं परंतु बॅट बॉलकडे येण्या अगोदरच बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाताना तुम्हाला पाहायला मिळाला. काय क्विकर तुम्हाला माइंड रीड करावा लागतो कारण यॉर्कर बॉल असा असतो ना ज्या यॉर्कर बॉलला खेळण्यासाठी जास्त वेळ आपल्याकडे मिळत नाही तो वेळ मिळून दिला नाही. बॉल अगदी बॅटन पॅटमधून बाहेर निघाला. तिथनं डॉट बॉलची समाप्ती होत असताना उज्ज्वल गुरवच्या. द विकेट. अजून एक यॉर्कर बॉल. त्यावेळेला आपण बघितलं गेलं तर इनफिल्डला भेदण्याचा प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळते. सिंगल शॉट. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आपण बघितला ज्याने बॉलला मागे जाऊ दिलं नाही. तिथनं मिळाली सिंगल. सिंगल टीम पुढे जात असताना 3 या आकड्यावरती. आतापर्यंत शांत ठेवलंय कारण बॅटिंगची जी धारदारता आहे ना त्या धारेला अजूनही चालूच दिलं नाही उज्ज्वल गुरवने कारण आतापर्यंत चांगली बॉलिंग त्याने केली. आतापर्यंत त्याने बॉल फेकल्यात 4 आणि 4 बॉलमध्ये 1 विकेट मिळवत असताना फक्त 3च धावा खर्च केल्यात. हो बॅक ऑफ द हँडने ऑन साइडला बॉल फिरवला गेला परंतु त्या बॉलला वळवलं गेलं बॉर्डरच्या बाहेर. मिड विकेट पार. षटकार.
सर ॲक्शन रिप्ले तुम्ही पहा पुन्हा एकदा. बॅक ऑफ द हँडने बॉल टाकण्याचा प्रयत्न, बॉल जसा सुटला अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल राहिला. डिलाइटफुल हा पाहायला मिळाला आपल्याला षटकार, आणि या षटकाराने धावपलक आता पुढे जात असताना 9 या आकड्यावरती. बॉल जसा बॅकअप द हँडने वळवला गेला ना, तसा बॉल बॅटच्या साहाय्याने वळवला गेला. जसा टर्न झाला तशा बॉलला टर्न करत असताना मोनिश पाटीलचा हा पाहायला मिळाला षटकार, आणि या षटकाराने टीमची धावसंख्या 9. आणि स्पेशली निव्हिया बॉल जेव्हा बॅटच्या संपर्कामध्ये येतो ना, तेव्हा तो भरपूर लांबच जाताना पाहायला मिळतो. कारण जास्त हेवी वेटही नाही आहे, ग्रिपिंग बॉलरला पकडण्यात चांगलाही मिळतो, आणि त्यानंतर सिमेंट विकेट असली ना तर बॉलला अतिरिक्त बाउन्सही कधी कधी मिळत असतो. त्याच्यामुळे हा बॉल मैदानाच्या बाहेर गेला. मॅच बॉल आला असेल तर तो मॅच बॉल घ्या, आणि सर्व टीम्सला विनंती करतोय की आपल्याकडे जास्तही जुने बॉल अवेलेबल नाही आहेत. त्याच्यामुळे 1 ओव्हर नंतर जर कदाचित तुम्हाला जुना बॉल मिळाला नाही तर कोणत्याही प्रकारचा कॉन्ट्रीब्युशन न करता आपल्याला नव्या बॉलनेच खेळायचं आहे. नेक्स्ट बॉल. आता ही बॅकअप द हँडने, परंतु मिस्टामिंग स्ट्रोक वरती होता बॉल हवेमध्ये असताना विकेट किपरने कॅच पकडली गेली, आणि इथनं खेळ समाप्त होत असताना मोनिश सी या ओव्हरमध्ये 2 विकेट. अर्थातच ह्या ओव्हरची सफळ समाप्ती झाली आहे. फक्त 9 धावा खर्च करत असताना महत्त्वाचे 2 गडी बाद केले उज्ज्वल गुरवने, आणि 9 वरती दुसरा झटका बसत असताना ओवली टीमला. मधल्या इतिहासामध्ये जर आपण डोकावून बघितलं ना तर ही मॅच 6वी आहे. या 6व्या मॅचपर्यंत आपण आता मार्गक्रमण केला आहे, परंतु 5 मॅचचा जर विचार केला, एका मॅचमध्ये 29 धावा बनल्या गेल्या, एका मॅचमध्ये तुम्ही 50 धावा बनताना बघितल्या, एका मॅचमध्ये 56 बघितल्या, काहीशा मॅचमध्ये चेस झाल्या आणि काहीशा मॅचमध्ये डिफेंडही होताना तुम्ही बघितला. तर या मॅचमधला जो आराखडा आहे ना, फर्स्ट इनिंग सुरू आहे, उज्ज्वल गुरवने खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग केली, ज्याने फक्त 90 धावा खर्च केल्या, आणि आता दुसऱ्या ओव्हरसाठी गिरीश पाटीलचा वापर केला गेला. शेवटच्या बॉलवरती विकेटही मिळाली होती, जिथे मोनिश बाद झाला, आणि आता त्याच्या जागेवरती नंबर 4 वरती गेलाय सूरज म्हात्रे. धावा झाल्यात 9. ऑनलाईन भरपूर सारे प्रेक्षक बघत असतील. सध्या तरी या क्रीडांगणावरती कधी कधी थेट प्रक्षेपणाला सुद्धा थोडासा चॅलेंज असतो, कारण जे राउटर असतात, ज्या वायरच्या रेडिएशनमुळे कधी कधी राउटर कधी रिसेट होऊ शकतो, आणि कॅमेरालाही थोडासा इफेक्ट पडतोच. UV फिल्टर असल्या कारणाने कधी कधी तोही त्रास होत नाही, पण तो चॅलेंज असतं जेव्हा अशा बॉल मैदानाच्या आतमध्ये असतात. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. खुलवट टाप्याचा बॉल फुल लेंथ करण्याचा प्रयत्न, तिथे लॉफ करायचं होतं परंतु ते जमलं नाही, आणि पहिला चेंडू इथनं डॉट. पहिला चेंडू डॉट. 9 धावसंख्येवरती गाडी थोडीशी अडकली आहे. रेड सिग्नल दिलाय बॉलिंग करणाऱ्या वडूनवगड टीमनं संघ ओवळीला. ओ द विकेट. अजून एक चांगला बॉल, परंतु स्ट्रोक चांगला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. अगदी फाईन लेगला फाईन खेळत असताना बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकार. करण्याचा प्रयत्न, ज्या पद्धतीने जॉन्टी बाद झाला उज्ज्वल गुरवचा, तो बॉल लेग स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न त्याचा सक्सेसफुल राहिला, परंतु आता गिरीश पाटीलने सक्सेसफुल लेग स्टंप हिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला सक्सेसफुल न सर करत असताना आपण चौकार बघितला प्रणवचा. यावेळेला पुन्हा एकदा चांगला बॉल फिरवत असताना अनेक सारे गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात, परंतु बॅकअप द हँडने जेव्हा तुम्ही यॉर्कर टाकताना आणि तो यॉर्कर बॉल जेव्हा डॉट जातो ना, तेव्हा खरं तर एक वेगळी ऊर्जा तुमच्यामध्ये असते. कारण खूप कमी असे गोलंदाज
जे बॅक ऑफ द हँडने यॉर्कर बॉल टाकतात. इथे प्रयत्न केला गिरीश पाटीलने आणि तो प्रयत्न सक्सेसफुल सुद्धा होताना तुम्हाला पाहायला मिळाला पवनच्या विरोधात. धावा झाला 13. अजून एक बॅक ऑफ द हँडने, पण तो ट्रॅप आहे, झाला आहे डीप मध्ये लॉंग ऑफला. कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही, थोडासा पुढे गेला आणि कॅच संपादित करत असताना तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला डीप मध्ये लॉंग ऑफला. बादल पाटील त्याच्या हातामध्ये जेल सफलता मिळत असताना गिरीश पाटीलला फलंदाज दुसरा बाद. त्याला वेळे संदर्भात सहकार्य करा. तुमचा लगेचच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचला पाहिजे. या गोष्टीची आम्ही वारंवार तुम्हाला वॉर्निंग देत आहोत आणि स्पेशली मी विनंती करेन की तुम्हाला खेळाडू कक्षामधूनच मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हायचं आहे. कारण भरपूर साऱ्या क्रिकेटच्या डिसिप्लिन्स असतात, डिसिप्लिन घेऊनच आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे. विकेट गेली आहे तिसरी. इंडिव्हिज्युअल बघितली गेली तर गिरीशच्या खात्यामध्ये ही पहिली विकेट आली. जिथे बाद होताना बघितला आपण पवनला, सूरज म्हात्रे त्याच्या जोडीला आता मैदानाच्या आतमध्ये सुशांत पाटील अटॅकर आहे. ओवली टीमचं नाव जेव्हा जेव्हा येतं तेव्हा तेव्हा अनेक साऱ्या दिग्गज खेळाडूंमध्ये सुशांत पाटीलची जरूर उपमा होत असते. सोशल मीडियावरती खरं तर इंस्टाग्रामवरती नेहमी त्याच्या व्हिडिओ असतात. जेव्हा जेव्हा त्याचा एखादा स्पर्धेमध्ये अटॅक होतो तेव्हा लगेच सोशल मीडियावरती प्रसारित करणं ही त्याची एक ओळख आहे. आणि तोच बेस्ट अटॅकर टीम ओवलीच्या माध्यमातून आता मैदानाच्या आतमध्ये सुशांत पाटील ओ द विकेट. यावेळेला मागे खेळण्याचा प्रयत्न अपिली झाली आहे. माहिती आहे बॉलरला की इम्पॅक्ट आउटसाईड दी ऑफ स्टंप पडलाय, त्याच्यामुळे त्यांनी इंटरेस्ट दाखवला नाही या अपीलमध्ये आणि इथनं सुशांत पाटीलला बीट करत असताना गोलंदाज सुंदर आतापर्यंत कंट्रोल आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये कंट्रोल होता, तो याही ओव्हरमध्ये कंट्रोल आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा आल्या आणि आतापर्यंत जर बघितलं तर 5 चेंडू फेकत असताना फक्त 4च धावा खर्च केल्यात गोलंदाज गिरीश पाटीलनं. शेवटचा बॉल ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल जागेवरून कट करण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टंपच्या आतमधून जी लाईन होती त्या लाईनच्या आतमधून यशस्वी एक षटक राहिलं. फक्त 4 धावसंख्येचं. अशा पद्धतीने ओव्हर नंबर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावा झाल्या 13. आणि आता करूयात आपण ड्रॉचा कार्यक्रम, जिथे जून अंदुरकी त्याच्यानंतर आलिमगड आणि या संघामधला विजेता संघ, या 3 संघामध्ये आपण या ठिकाणाहून करत आहोत ड्रॉ. हा ड्रॉ कंप्लीट करण्यासाठी मी विनंती करेन आपण या ठिकाणी ड्रॉ करत आहोत. सध्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण दाखवत आहोत की या ड्रॉ मध्ये पुढे कोण जाईल. विजेता संघ त्याला पुढची चाल देण्यात येईल, म्हणजेच विजेता संघ तुम्हाला तिसऱ्या फेरीमध्ये पाहायला मिळेल आणि मॅच बिटवीन तुम्हाला पाहायला मिळेल टीम आलिमगड आणि त्यांच्या विरोधात संघ जून अंदुरकी. सो दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहा. या इनिंग ब्रेकमध्ये आपण तुमच्यामध्ये करणार आहोत टॉस. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा तुम्ही पाहतायत खूप कमी धावा, 13 धावा. परंतु इथनं ही मोठे फटके आले तर या 13 धावसंख्येच्या दुप्पट धावा आपल्याला बनवताना पाहायला मिळेल संघ ओवली. परंतु आतापर्यंत जे 3 गडी गमावले गेलेत ना, त्या 3 गड्यांमध्ये विचार केला गेला तर मोनिशने बनवल्या गेल्या 6 आणि पवनने बनवल्या गेल्या 5. धावा झाले 13 आणि आता ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय गणेश पाटील. 13 ऑन बोर्ड. स्ट्रायकिंग एंड वरती असेल सूरज म्हात्रे. ओ द विकेट. गतीने बॉल टाकण्यात आला आणि परफेक्ट प्लंप सापडला गेला मिडल स्टंप वरती. पहिल्याच बॉल वरती सफलता मिळत असताना गणेशला ही सफलता मिळते. फलंदाज होईल बाथ, लागेल चटका चौथा सूरज म्हात्रेच्या रूपाने.
परफेक्टली प्लम सापडला गेला अगदी मिडल स्टंप वरती. सुशांतला ही माहिती होतं की इम्पॅक्ट इन लाईन पडतोय, हाईट फॅक्टरी चांगलं आहे, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा आर्ग्युमेंट त्याने केला नाही अंपायरशी, कारण त्याला माहिती होतं. आणि स्पेशली अंपायर्स आणि नॉन स्ट्राईकच्या बॅट्समनला ना परफेक्टली माहीत पडतं की एखादा फलंदाज प्लम झाल्यानंतर तो बाद झाला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज गेलाय जो आहे डावखुरा. बॅट्समन कोण? विराज म्हात्रे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर. डावखुऱ्यात त्याचा फलंदाज सध्या तरी स्ट्रायकिंग एंडवरती, तो फेज जाईल गणेश पाटीलला. गणेश पाटीलचा बॉल ऑन साइडला ताकदीने पाठवला गेला बॉललाईनच्या बाहेर. याच फटक्याची गरज होती. उंच पुरा असा खेळाडू, देह यष्टी भक्कम असणारा खेळाडू, त्याच्या बॅटमधून षटकार. कारण याच फटक्याची गरज होती. माहिती होतं की या फटक्याची गरज आपण आपल्या बॅटमधून भागवू शकतो, तेच केलं. बॉल अगदी खराब नव्हता, चांगला बॉल होता, परंतु त्या बॉलवरती नजर चांगली होती. त्या बॉलला फेकून दिलं बॉर्डरलाईनच्या बाहेर, जिथे षटकाराने टीमची धावसंख्या 19. असेच फटके यायला हवेत, कारण 4 ओव्हरच्या मॅचमध्ये ओवली संघाची बॉलिंग लाईन बघत असताना की 40पेक्षा जास्त टार्गेट त्यांच्यासाठी डिफेंड करण्यासाठी चांगलं राहील. त्याच्यामुळे तिथपर्यंत पोहोचावं लागेल, ती मेहनत करावी लागेल. अजून एक फटका मागे खेळायचा होता, परंतु तिथनं क्षेत्ररक्षक बीट झाले, मागे चाललाय बॉल. फाईन लेग होता डावकुरा त्याच्या बॅट्समॅनसाठी, तो बीट झाला. तिथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल. पोचला गेला संघ 20 वरती. आतापर्यंत या षटकामधले बॉल समाप्त झाले 3, ज्याच्यामध्ये 1 विकेट, 7 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत गणेश पाटीलने. पण तो हा आत्मविश्वास ना उज्ज्वल गुरव आणि गिरीश पाटीलने जास्त टाकला गणेश पाटीलवरती, कारण दोघांनी इकॉनॉमिकल बॉलिंग केली, 10पेक्षा कमी धावा खर्च केला. स्पेशली गिरीश पाटीलने फक्त 4 धावसंख्येचं षटक हाताळलं. ओ द विकेट. यावेळेला मागे खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला चाललाय बॉल, डायरेक्ट हिटचाही प्रयत्न झाला. दुसऱ्या बाजूला बॉलला फील्ड केलंय गणेश पाटीलनं. वार जर बघितला ना तर थांबवण्यासाठी, जो वार आपल्यावर होतो ना, तो थांबवण्यासाठी तुमचा वापर गतीचा असेल तर गती तुमचा बचाव करू शकते, आणि तीच गती वापरून ॲज अ बॅट्समन तुम्ही मोठे फटके खेळू शकता. परंतु त्या गतीचा वापर करतोय गोलंदाज, आणि त्या गतीचा दुरुपयोग करताना तुम्हाला हे 2 बॅट्समन पाहायला मिळतात. गणेश पाटीलच्या विरोधात एकच षटकाराला 1 विकेट त्याच्या बॉलिंगवरती आली, आणि 8 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्या. धावा 21. ओव्हर द विकेट. समोर जरूर बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. ज्या झोन मधून षटकार आला त्या झोन मधून ट्रॅप मध्ये अडकत असताना तिथे मिड विकेटला पकडली गेली कॅच. फलंदाज होईल बाद, परतील मैदानाच्या बाहेर विराज. पर्यंत पोहोचवली जातात. सकाळपासून सुंदर संगीतांचा जो ठेवा आहे, तो ठेवा डीजे मास्टरच्या माध्यमातून तुमच्या कानांपर्यंत पोहोचवला जातो.
क्रिकेट विथ द म्युझिक हे समीकरण तुम्ही भरपूर वेळा बघितलं, कारण संगीतं काहीशी अशी असतात ज्या संगीतामध्ये आपण तल्लीन होतो, आणि काहीशी संगीतं अशी आहेत ज्या संगीतांमध्ये एक वेगळा रस आहे. स्पेशली 90ची संगीतं तुम्ही बघा, किशोर कुमार, अलका याज्ञिक, त्याच्यानंतर आपण अनुराधा पौडवाल यांना बघतो की त्यांची संगीतं ऐकण्यास काही वेगळंच रस. आणि हे सध्या पारंपरिक संगीत कोलीगीतांमध्ये सुद्धा आहेत, ज्याच्यामध्ये स्पेशली वेसावकरांचे संगीत. परंतु हा आवाज तुम्ही खाडीचे आशिष म्हात्रे यांचा ऐकला. असं म्हटलं जातं की खरं तर महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. ते 3 शक्तिपीठं आपल्याला ऊर्जा देत असतात, परंतु 7 जणी बहिणी तुम्हालाही माहीत असतील. त्या 7 जणी बहिणींपैकी आपली सर्वांची लाडकी त्या देवींमध्ये असणारी एकविरा माता, आणि त्या एकविरा मातांच्या पदपालक्या आता या महिन्यामध्ये भरपूर निघताना तुम्हाला पाहायला मिळतील. शेवटचं षटक बादल पाटीलकडे. सुशांत पाटीलसाठी हा बॉल ऑनसाईडला. टप्पा पडल्यानंतर फिल्डरला माहिती होतं की आपल्या हातामध्ये बॉल येऊ शकतो, त्याच्यामुळेच तो जास्त मागे गेला नाही आणि इथं दुसरीची चान्स घेतली. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. कोण तर सुशांत पाटील. वाईट थ्रो होता, विकेट किपरने बॉल फील्ड केला, परंतु समोर होते स्टंप, होता विकेट. सुशांत पाटीलचा ती विकेट मिळवली आहे आणि इथनं मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना लागणार झटका संघ उडीला. फलंदाज सुशांत पाटील बाद झालाय. खरं तर सुसाईड म्हणावं लागेल. माहिती होतं सुशांतला की शेवटच्या षटकासाठी आपण आलोय, आणि डेथ ओव्हरमध्ये प्रत्येक बॅट्समनचा माइंड सेटच असतो की आता शेवटचं षटक आहे, मग आपल्याला मारायचीच आहेत. सुशांत पाटीलकडे ती कॅपॅसिटी होती, परंतु दुसऱ्या धावसंख्येचा मोह आवरू शकला नाही. तो त्या ठिकाणून बाद झाला आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय पाटील आणि साहिल. लो फुल टॉस बॉल, गतीमध्ये परिवर्तन. तिथनं कदाचित एक बाईची सिंगल मिळेल, कारण बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट नव्हता. तेच अंपायर सांगत असताना बाईची मिळते सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 24-24 या आकड्यावरती. आजच्या दिवसातला लो स्कोरिंग सामना तुम्ही बघताय. तो एखादा मोठा फटका आला तर 30पेक्षा जास्त टार्गेट गेलं तर हा सामना लो स्कोरिंग होणार नाही. ओव्हर द विकेट. जागरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर नव्हता, अवे प्ले फ्रॉम द बॉडी. पण तो ज्याप्रमाणे वसंत ऋतूमध्ये मोर आपला पिसारा फुलवतो, तशा प्रकारे अंपायर्सने दोन्ही हात खोळले. पिसारा फुलवत असताना सांगितलं की हा व्हाईट बॉल, आणि व्हाईट बॉलने टीम आता 25 या आकड्यावरती. 25 ऑन बोर्ड. अजून 4 बॉल फेकायचे आहेत. एखादा मोठा फटका आला ना, टार्गेट सेट होईल चांगलं बाजूने ओळीच्या. ओव्हर द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने धावा येत नाहीत. मग आपण ती एक म्हण म्हणतो की सीधे उंगली से घी नहीं निकल रहा होगा तो उंगली टेढ़ी करनी पडती है. सरळ बॅटने धावा येत नाहीत, म्हणून रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पण त्या प्रयत्नामध्ये सुद्धा अपयश आलं. इथनं डॉट बॉलची समाप्ती होत असताना दबा 25. बादलचा बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न होता, पण वेग जोर थोडंसं जास्त होतं. तिथेही बीट करत असताना हा चौथा चेंडू फेकला. अजूनही 2 बॉलचा खेळ उर्वरित आणि फक्त धावा पाहायला मिळतात 25. येणाऱ्या टॉप ऑर्डरमधून जे कार्य झालं नाही ना, ते कार्य कमकुवतच राहिले, कारण स्ट्रायकिंगवरती साईल आहे आणि साईलला आता बीट केलं जाते. लो फुल टॉस बॉल ऑन साईडला चाललाय. शॉटमध्ये मिड विकेटला फिल्डर नव्हता, परंतु डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर ठेवण्यात आला होता. फेकी जर आपण पाहिली तर बुलट आली. विकेट किपरने जरूर त्या बॉलला थांबवलं. तिथनं मिळते सिंगल. धावा झाल्या 26 आणि या इनिंगमधला शेवटचा बॉल शिल्लक आहे, जी स्ट्राईक मिळेल अजय पाटीलला. साहिलला मिळेल, माफ करा. शेवटचा बॉल, टार्गेट सेट बॉल. टार्गेट सेट करण्यासाठी बॉल अगदी यॉर्कर पायांमध्ये. ऑनसाईडला बॉल चाललाय खूपच वेगाने. शेवट का होईना, परंतु गोड करत असताना इथनं आलाय चौकार, आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण बघितली तर टार्गेटसाठी एक चांगला आकडा या ठिकाणी जॉईन करत असताना 29 धावा बनल्या गेल्यात, आणि 30 धावसंख्येचा टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेला आहे वडूनगर समोर.
हॅलो. 30 धावसंख्येचा टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलेला आहे, परंतु ड्रॉच्या माध्यमातून या दोन टीम मधला विजेता संघ हा थर्ड राऊंड मध्ये क्वालिफाय झालाय. सो झून अंदुर्की आलिमगर या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतो की टॉस साठी या. तर कलाकार प्रवीण पाटील यांना आपण विनंती करूयात की टॉस बॉक्स मध्ये या. ज्यांचे 40 प्रयोग झाले आणि जमिनीचा पैसा या नाटकाचे लेखक आणि कलाकार त्यांना आपण या ठिकाणी बोलूयात. त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. आलिमगर आणि त्यांच्या विरोधात झू नांदुर्की हा संघ एकामेका विरोधात आहेत. सो आपण करूया टॉस. नाण्याच्या दोन्ही बाजू, एका बाजूला माजी सरपंच चषक 2025 तर दुसऱ्या बाजूला जय वज्रंग क्रिकेट संघ भरोडी. आलिमगरचे कॅप्टन कॉल करतील. माजी सरपंच असा कॉल आलिमगरच्या कॅप्टनचा आणि जशी मागणी तसा पुरवठा. मी आमचे कलाकार आहेत त्यांना विनंती करतोय की जाऊन स्थानपन्न व्हा. तुमचं सहर्ष स्वागत. थोडीशी चर्चा आपण करूया. टॉस जिंकलाय. प्रथमतः पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला परफॉर्म तुमचा राहिला. आता या मॅचमध्ये समोर संघ आहे झून अंदुर्की. माहिती आहे की एक ताकदवर असा संघ आहे ज्यांची बॅटिंग आणि बॉलिंग नेहमी त्यांची ताकद राहिली. मग त्या संघासमोर काय डिसिजन असेल टॉस जिंकून? क्षेत्ररक्षण करणार. फिल्डिंग करत असताना 4 बॉलर, मग जे बॉलर तुम्ही पहिल्या मॅचमध्ये यूज केले लाईनअप 30 असणार की प्लॅनिंगनुसार सिच्युएशननुसार तुम्ही ती स्ट्रॅटेजी चेंज करणार? हो, नक्कीच सिच्युएशन कशी असेल त्याप्रमाणे आम्ही प्लॅनिंग करू. एखादा असा खेळाडू झून अंदुर्कीचा जो तुम्हाला समोरून माहिती आहे की ह्या खेळाडूला लवकर बाद करू तर सामन्यामध्ये आपण पकड निर्माण करू, असा कोणता खेळाडू या टीममध्ये? मी तर आता पहिल्यांदाच आमची टीम यांच्याबरोबर खेळत आहे, ते अजून काही माहीत नाही तेवढं. म्हणजे न्यू स्ट्रॅटेजी तुम्हाला आखावी लागेल. काय वाटते ही स्पर्धा खेळताना किती आनंद वाटला? खूप आनंद वाटला. आम्हाला संधी दिल्यावर त्यांचे आभार मानतो. एक स्पेशली आकडा, जो आकडा तुम्ही समोरच्या टीमला बनवून द्याल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. थँक्यू सो मच. सुंदर क्लिअर ओपिनियन बघितलं. आता पहिल्यांदा तुम्ही आलिमगड टीमसमोर खेळतायत. आता करायची बॅटिंग आणि मागच्या मॅचमध्ये सुद्धा तुमची बॅटिंगच तुमची ताकद राहिली. मग आता काय वाटतं की समोरच्या टीमसोबत 4 ओव्हरचा चॅलेंज किती धाव बनवण्याचा प्रयत्न कराल? मी जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू आणि रन डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. कोण स्पेशली आहे जो टीममध्ये तू कॅप्टन बाद झाल्यानंतर ती तुझी जिम्मेदारी ते खांद्यावरती घेतील? सर्वच प्लेअरकडून अपेक्षा आहे चांगला खेळ केला आणि परफॉर्मन्स दाखवा. सुरुवातीचा सीझन तुमच्या टीमसाठी कसा राहिला? म्हणजे तुमचे जे प्रत्येक स्पर्धेमध्ये इन्व्हॉल्वेशन असणं, म्हणजे तुमचा कसा काम चालू आहे सध्या जरा टीमचा? सीझन चांगलाच गेलेला आहे आणि अजून चांगला करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन्ही टीमचे ओपिनियन आपण क्लिअरली बघितले. तर टॉस जिंकला टीम आलिमगरच्या कॅप्टनने. झून अंदुर्की संघ नेक्स्ट मॅच बॅटिंग करताना पाहायला मिळेल. या टॉस बॉक्समधून जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे सज्ज आहेत आमचे बंधुतुल्य मित्र साहिल शेळके सर. इट्स ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच भागेश म्हात्रे सर. सर्वांचं हार्दिक स्वागत माजी सरपंच चषक 2025 मध्ये. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळते. RD440 गावदेवी ओळी अगेन्स्ट टीम वडूनवगड. नाणेफेकी जिंकली होती. वडूनवगडनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि आता प्रथम बॅटिंग करत असताना टीम ओळी संघानं बनवल्या त्या म्हणजे 29 धावा. 30 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. लो स्कोरिंग मॅच ही देखील आपल्याला पाहायला मिळते, परंतु 30 धावा आता बनतील का? केतन पाटील आणि राहुल चौगुले अशी जोडी सलामीची आपल्याला पाहायला मिळते आणि बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन साहिल जोशी आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर तयार. पहिला बॉल मिसटायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत. सुशांत चेंडू खाली. कोणतीही मिस्टेक सुशांत करणार नाहीयेत. पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का. बिग ब्लो. मोठा
महासंघाला चेतनला मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का लगेच बसला. पहिल्या चेंडूवरती पहिलं विकेट डाऊन झाली. न्यू बॅटर रुपेश पाटील न्यू बॅटर आलेत. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त झाली. साहिल जोशी 30 धावा बनवायच्या आहेत आणि 30 धावा बनवत असताना स्ट्रगल टीम वडूनवघरचा पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळालाय. बॉलर तयार होतोय पुन्हा एकदा. साहिल जोशी राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल यावेळेस मिश्रामिक स्ट्रोक. चेंडू हवेत. जॉन्टी चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये. चांगला प्रयत्न जॉन्टीचा पाहायला मिळाला, मात्र या चेंडूवरती एक सिंगल आणि एका धाब्यानं ऑफ द मार्क. टीम वडूनवघर ऑफ द मार्क. बॅटर रुपेश. जर ओळी संघाला या सामन्यामध्ये विजय हवा असेल तर विकेट भरपूर इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यांच्यासाठी विकेट काढावे लागणार आहेत आणि चांगली बॉलिंग सध्या तरी साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट. दुसऱ्या चेंडूवरती प्रयत्न त्याने पुन्हा केला. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला परंतु अक्रॉस द बॅट खेळले. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. स्विंग मिस. साहिलचा चांगला बॉल आहे. पहिलं षटक भरपूर निर्णायक होतं. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर सिंगल, त्यानंतर हा डॉट बॉल. चांगली बॉलिंग सध्या तरी पाहायला मिळते. यावेळेस फटका चांगला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस बॅटची कडा. कोणतीही मिस्टेक यष्टीरक्षकाने केलेली नाहीये. विकेटचं पतन. धक्का आणखीन एक. टीम वडूनवघरला दुसरा धक्का. कमांडीचा न्यू बॅटर गिरीश पाटील. गिरीश चांगला गोलंदाज आहे, नो डाऊट. चांगली गोलंदाजी तो करतोय, परंतु आता बॅटिंग साठी सुद्धा जबाबदारी त्याच्यावरती आली आहे. 30 धावांचा पाठलाग करत असताना स्ट्रगल आता पाहायला मिळतोय. स्ट्रगल करत असताना सध्या तरी टीम वडूनवघर ओवी संघाविरुद्ध. बॉलर तयार. साहिल जोशी चांगली बॉलिंग केली आहे. पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. डायरेक्ट हिट. ओ हो हो, पाणी घेऊन जायचं, पाणी घेऊन जायचं.
चला, अपेक्षा हीच असेल की खेळाडूला जास्त दुखापत झाली नसावी. गिरीश पुन्हा एकदा उठलाय आणि आपण मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत. सर्वांचं हार्दिक स्वागत माजी सरपंच चषक 2025 मध्ये जय बजरंग क्रिकेट क्लब भरुडी आयोजित ही सन्मानाची मानाची ट्रॉफी. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. बॉलर विराज म्हात्रे मॅन इन फॉर्म सध्या आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. आणि आता बॅटिंग करत असताना गिरीश पाटील. विराज म्हात्रे लेफ्ट आर्म बॉलर. यंदाच्या हंगामामध्ये भरपूर फॉर्म मध्ये हा खेळाडू आहे. वेलकम प्रकाश दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत. आमचे बॉल जे आहेत निव्याचे त्याचे पुरस्कर्ते आहेत या स्पर्धेमध्ये, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. विराज, चांगली डिलिव्हरी. नक्कीच एक खुशखबरी सर्वांसाठी आहे, ती म्हणजे येत्या 30 डिसेंबर ते 4 जानेवारी एक मानाची सन्मानाची स्पर्धा आपल्या भेटीला येते. श्री गणेश भरुडी आयोजित स्वर्गीय दिनकर शेठ स्मृती चषक 2025-26 क्रिकेटचं दैदिप्यमान पर्व आपल्या भेटीला येते. GCA अंतर्गत तब्बल 32 संघ आणि ठाणे रायगड विभागातील वसई विभागातील तब्बल 16 संघांना या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. सो लवकरच आपली प्रवेश निश्चित करायचा आहे. येत्या 30 ते 4 जानेवारी दरम्यान ही स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. लवकरच याच मैदानावरती RC पाटील फाउंडेशन हे क्रीडांगण आपण पाहतो. याच मैदानावरती ही स्पर्धा आपल्या लवकरच भेटीला येते. स्वर्गीय दिनकर शेठ स्मृती चषक 2025-26 GCA अंतर्गत 32 संघ आणि ऑल ओव्हर ठाणे रायगड वसई विरार विभागातील तब्बल 16 संघांना या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाईल. विराज म्हात्रे वाईट टाकला, धावफलक 7 वरती. स्टेप आउट झाला, मिस्क्यू हिट. चेंडू हवेत बॅकहँड एरिया. लंगॉपचा खेळाडू आला चेंडू पर्यंत. 2 धाबा दरम्यान पूर्ण केल्या जातील. 2 धाब्यांना आता धावफलक पुढे सरकेल. यानंतरचे मॅच देखील बिग फाईट पाहायला मिळेल, कारण जरीमारी अलिमगर त्यांच्या विरोधामध्ये आई जोगेश्वरी जून आंदुरखी. आणि हा सामना जो जिंकेल त्याला पुढील फेरीमध्ये बाय मिळणार आहे. म्हणजे मस्ट विन सामना आहे दोन्ही संघांसाठी. बॉलर तयार विराज. पुढचा बॉल गिरीश साठी. हा बॉल पुल केलाय, हवेत बॉल. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक कोणती मिस्टेक नाही आहे. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का टीम वडूनवगरला. न्यू बॅटर दीपराज गुरव येत आहेत. या अगोदर आपण पाहिलं होतं 30 धावा जयनमान सरवली आणि एकता सारंगाव या 2 संघादरम्यान मॅच झाली होती. तेव्हा 30 धावा कुठे ना कुठे डिफेंड करण्यासाठी प्रयत्न जयनमान सरवलीनं केला होता, परंतु चेस डाऊन त्या झाल्या होत्या. आणि ही मॅच देखील त्याच पद्धतीनं ओवळी विपक्ष वडूनवगर अशी आहे. आणि सध्या चेस डाऊन करेल का टीम वडूनवगर 30 धावा हाच प्रश्न आहे, कारण आतापर्यंत 3 विकेट गमावल्यात. विराज म्हात्रे लेफ्ट आर्म राऊंड विकेट. फटका उडवलाय, चेंडू हवेत. प्रयत्न पुन्हा एकदा खेळाडू करताय आणि प्रयत्न चांगला होता. प्रयत्नांना 100 मार्क दिले जातील, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. 2 धाब्यांना आता धावफलक पुढे सरकेल.
दुहेरी अंकामध्ये प्रवेश झालाय. 11 धाबा धावफलकावरती 11. अजून देखील 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आर सी पाटील क्रीडांगण आपण पाहतोय. भरपूर चांगलं क्रीडांगण भिवंडी नगरीमधील सर्वात जुनं क्रीडांगण. या क्रीडा नगरीवरती अनेक साऱ्या स्पर्धा आपण पाहिल्यात. मोठमोठ्या स्पर्धा याच क्रीडा नगरीवरती आपल्याला दिलेल्या आहेत. या भिवंडीला पूर्ण मोठमोठ्या स्पर्धा याच क्रीडा नगरीवरती दिलेल्या आहेत. आणि आणखीन एक मोठी स्पर्धा सध्या आपण पाहतोय माजी सरपंच चषक 2025. आणि आणखीन एक स्पर्धा लवकरच आपल्या भेटीला येते याच क्रीडा नगरीवरती. श्री गणेश भरुडे आयोजित स्वर्गीय दिनकर शेठ स्मृती चषक 2025-26. प्रथम पारितोषिक त्या स्पर्धेमधलं 1,11,111 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. त्यानंतर द्वितीय पारितोषिक 55,555. तृतीय पारितोषिक 22,222 रुपये. प्रवेश फ्री 10,000 रुपये प्रवेश फी असणार आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी 11,000 रुपये. 11 धाबा 11. मॅन ऑफ द सिरीज साठी 11,111. बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर साठी 5,555. हा फटका लाजवाब आहे का? आहे का? नाही. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कोणतीही मिस्टेक त्याने केलेली नाहीये. विकेटचं पतन. धक्का आणखीन एक. लागते टीम वडून अवघरला. आणखीन एक बॅटर आता मैदानाच्या बाहेर. के लिए विकेट. आणखीन एक बॅटरला मैदान सोडावं लागतंय.
बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. जॉन्टीचे देखील प्रयत्न भरपूर चांगले पाहायला मिळतात. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू. चांगली बॉलिंग पवनची. प्रेशर मॅच आहे, दोन्ही संघांवरती प्रेशर आहे. 19 डिफेंड करायचे आहेत, 19 बनवायचे आहेत. येणारे काही चेंडूच बाकी आहेत. बॉलर पवन, पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पॉल्टी स्ट्रोक अपील जोरदार आहे, मात्र पंच सांगतात की बॅट कड लागली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार आला आणि चौकार आता समीकरण बदलते. अजूनही 19 मधनं आता 4 गेले, आता 15 बनवायचे आहेत. 15 धावांची अजून देखील गरज आहे. धावफलकावरती धावा 15 झाल्यात. बॉलर पवन, एव्हन पवनचा हा बॉल लाजवाब चेंडू आहे. मोठा फटका खेळण्याची संधीच मिळत नाही या बॅटरला. या अगोदर देखील पलटी स्ट्रोक खेळले होते, बॅटची हलकीशी कडा लागली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जर निघून गेला. परंतु आता 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 15ची गरज. 15 झाल्या, 15 बाकी आहेत. अर्ध काम झालंय, अर्ध काम अजूनही बाकी आहे. पवन, पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावरती, खोलव्या टप्प्याचा बॉल खोदून तर काढला. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत. थोडस फंबलिंग, मात्र 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. आता 7 चेंडू आणि 13ची गरज. 7 मध्ये 13 कंपल्सरी चेसिंग तुम्हाला करावी लागेल. टीम वडूनवगर अगेन्स्ट टीम RD 444 गावदेवी होई. चांगली मॅच, चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पवन पाटील, पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, धोकादायक एंडला बॅटर पळतोय आणि बॅटर आणखीन एक बाद होईल. आणखीन एका बॅटरला खेळपट्टी सोडावी लागेल. उज्ज्वल बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजा. सहा चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. प्रेषित आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रेषित पाटील दबावमध्ये हा खेळाडू निरखून आला टीम ओवळी संघासाठी आणि सध्या ही मॅच देखील भरपूर दबावाखाली आहे. जास्त नाही 2 षटकार मारायचे आहेत. मॅच पूर्णपणे टीम वडूनवगरच्या बाजूनं. प्रेषित पाटील शेवटचं अंतिम षटक. न्यू बॅटर धितू पाटील आलेत. बॉलर तयार प्रेषित. पहिला चेंडू लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्त धाव. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. आता 12ची गरज. 6 बॉल 12ची गरज आहे. 6 चेंडू 12ची गरज आहे. प्रेषित पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. व्हाईट बॉल आणखीन एक. अतिरिक्त धाव. आता 11ची गरज.
6 मध्ये 11. यावेळेस रिव्हर्स झाले होते, परंतु लाईन प्रचंड खराब आहे. मोफतच्या 3 धावा आतापर्यंत दिल्यात बॉलर प्रेषितनं. आणखीन एक धाव, एका धावेने धावफलक 20 वरती. अजून देखील 10 धावांची गरज. 6 मध्ये 10. सहा मध्ये 10 बनवायचे आहेत. 6 चेंडू 10 धावांची गरज. बॉलर प्रेषित. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. उडवलाय भरपूर लांब 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 लांब, सीमा पार षटकार. मॅच जवळजवळ खिशामध्ये आणली, कारण आता 5 मध्ये बनवायचे आहेत 4. 5 मध्ये 4 बनवायचे आहेत. आणि प्रेषित पुढचा बॉल शफल झाला आणि मॅच केली आहे फिनिश. मॅच जिंकली आहे टीम वडूनवगर. अभिनंदन टीम वडूनवगर अँड हार्ड लक टीम गावदेवी टिफल 4-0 ओळी. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आपलं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. ज्यानं मॅच जिंकवली, मॅच फिनिश केली, तो बादल ठरला या सामन्याचा हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तो बादल आपण यायचा आहे. बादल या आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. आणि लगेचच आपण पुढची मॅच देखील सुरू करणार आहोत. अलीमगड विपक्ष आई जोगेश्वरी जून आंदुर्की. चला अलीमगड, आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चला वडूनवगर टीम, आपण मैदान खाली करा. टीम वडूनवगर